पण तो बंडल तुम्ही बघू शकता, हे बघा असं फाटलेला आहे, पूर्ण छेदे पडलेले आहेत आणि कोणतीच क्वालिटी नाही आहे. फक्त 2 महिने बी व्हायचेच आहे मल्चिंगला आणि 2 महिन्यामध्ये दुसऱ्या कंपनीचं मल्चिंग पूर्ण फाटून कुजून गेलेलं आहे. खरोखरच येणाऱ्या काळामध्ये मी ग्रोविडशिवाय दुसरा मल्चिंग कधीच यूज करणार नाही आणि सगळ्या कास्तकारांना विनंती आहे माझ्याकडनं की त्यांनी पण ग्रोविडचीच मल्चिंग यूज करा, का जेणेकरून त्यांचं क्रॉप छान राहिला पाहिजे आणि क्रॉप छान राहील तर 2 पैसे पण जास्त येतील आणि कास्तकाराची परिस्थिती आहे ते सुधरेल. नमस्ते, मेरा नाम योगेश झाड़े है। मेरी शॉप रामटेक रोड पे पंचाला गांव में है। मेरी शॉप को ओपन हुए 3 साल हो गए। मैं शॉप ओपन करने के लिए फार्मिंग करता था। मेरा फार्मिंग का एक्सपीरियंस 20 साल का है। मैं कम से कम 10 साल से मल्चिंग का यूज़ करने खेत में कर रहा था। पहले मैं अदर कंपनी का मल्चिंग यूज़ करता था। शॉप लगाने के पहले 2 साल पहले मैंने ग्रोविड का मल्चिंग यूज़ किया। अदर मल्चिंग से ग्रोविड की मल्चिंग में लाइफ साइकिल ज़्यादा थी, वो फटती नहीं थी, बाकी मल्चिंग जल्दी फट जाती थी। बाद में मैंने शॉप चालू किया 3 साल पहले। शॉप में मैं अदर कंपनी की मल्चिंग बेचता था। कस्टमर की हमेशा प्रॉब्लम आती थी, फट जाती थी, कस्टमर मेरे को परेशान करते थे। तो मैंने फिर ग्रोविड के ऑनलाइन गूगल पे जाके उनका मैंने कंपनी का नंबर लिया, कस्टमर, वहाँ मैंने बात की। वहाँ कंपनी के मैं एम्प्लॉय आके मेरे काउंटर पे आके मुझसे मिले। फिर उनसे मेरी डीलरशिप के लिए बात हुई, उनने फिर मेरे को डीलरशिप दी। तो मैंने फर्स्ट टाइम कंपनी से 1 साल काम किया। काम करने के बाद मुझे अभी तक कोई प्रॉब्लम भी मल्चिंग में आई नहीं। मेरे सब कस्टमर भी खुश हैं। ग्रोविड कंपनी के एम्प्लॉयर मेरे काउंटर पे आके मुझसे कस्टमर का नाम, एड्रेस पूछते और फील्ड पे जाके कस्टमर से मिल के कस्टमर का नंबर लेके कंपनी को प्रोवाइड करते और कंपनी एम्प्लॉयर से उनको कॉल आता है, कंपनी कस्टमर से फीडबैक लेके कस्टमर की जो भी प्रॉब्लम है वो पूरा सॉल्व कर देती है। इसलिए हमको कोई परेशानी नहीं हो रही है। मैं ग्रोविड कंपनी की मल्चिंग के साथ कंपनी के अदर प्रोडक्ट जैसे कि क्रॉप कवर, क्रॉप सपोर्ट नेट, वीड मैट, एग्री सेट, एग्री वायर, ये भी सेल करता हूँ और मैं खुद के फील्ड पे भी यूज़ करता हूँ और मेरे एनी टाइम मेरे शॉप में अवेलेबल है ये चीज़ें। ग्रोविड कंपनी की जो मैंने अभी बताया अदर प्रोडक्ट, ये भी मल्चिंग की तरह बहुत अच्छे है। इसका भी फीडबैक मेरे को अच्छी तरह से आया है और कोई प्रॉब्लम नहीं है प्रोडक्ट यूज़ करने में। माझं नाव सर्वप्रथम मी सांगते, मी नरेश शरणजी बर्वे, राहणार बोरी, पोस्ट काजुराई, तहसील रामटेक, जिल्हा नागपूर। मी गेल्या 15 वर्षापासून शेती करत आहे। शेतीमध्ये मिरची, वांगे, कारला अशा अनेक प्रकारचे क्रॉप शेतीमध्ये लावले जातात। सांगायचं म्हटलं तरी अगोदर आम्ही शेती साध्या प्रमाणात करत होतो, पण आता मल्चिंग आणि ड्रीपद्वारे शेती करत आहोत। आज सांगायचं काम पडलं तर याच्या अगोदर मी मागच्या वर्षी दुसऱ्या कंपनीचं मल्चिंग यूज केलं होतं, पण ते सांगतात 6 महिने चालते, पण ते 6 महिने चाललं नाही। त्यानंतर आम्ही ह्या वेळेस ग्रोविडचं मल्चिंग यूज केलं आहे। ग्रोविडचं मल्चिंग आम्ही 5व्या महिन्यामध्ये वांग्यावरती यूज करतो। टेम्परेचर हाय असते पण कुठल्याही प्रकारचं मल्चिंग फाटलेलं नाही आणि एकदम व्यवस्थितरित्या आहे। आता क्रॉपला 3 महिने लोटून गेले पण मल्चिंग छान आहे। मागच्या वर्षी जर आम्ही दुसऱ्या कंपनीचं मल्चिंग यूज केलं होतं, पण तो मल्चिंग 2 महिने टिकला नाही आणि एकदम असं कुजल्या टाईप होऊन गेलं आणि फाटून गेलं। पण ग्रोविडचं कंपेअर केलं तर ग्रोविडचं मल्चिंग खूप छान आणि सुंदर आहे। मी ह्या वर्षी वापरला आहे, मागच्या वर्षी वापरल्याच्या तुलनेमध्ये ह्या वर्षी क्रॉप छान आहे आणि मल्चिंगला कोणत्याही प्रकारची काहीच पडलेलं नाही आणि आता पण एकदम क्वालिटी छान आहे। अजून मला ग्रोविडचं मल्चिंग कम गेलं म्हणून मी एक दुसऱ्या कंपनीचं मल्चिंग यूज केलं आहे। तुम्हाला दाखवते का ते कसं फाटलेलं आहे। तुम्ही बघत असाल, मी दुसरं मला ग्रोविडचं कमी मल्चिंग गेल्यामुळे मी दुसरं एक कंपनीचा बंडल आणला, पण तो बंडल तुम्ही बघू शकता, हे बघा असं फाटलेलं आहे, पूर्ण छेदे पडलेले आहेत आणि कोणतीच क्वालिटी नाही आहे। फक्त 2 महिने बी व्हायचेच आहे मल्चिंगला आणि 2 महिन्यामध्ये दुसऱ्या कंपनीचं मल्चिंग पूर्ण फाटून कुजून गेलेलं आहे। खरोखरच जर बघितलं तर ग्रोविडच्या कंपेअरमध्ये ही मल्चिंग कुठल्याही प्रकारची चांगली नाही आहे, एकदम थर्ड क्लास कंपनीची आहे आणि ह्या अशा मल्चिंगमुळे कास्तकार लोकांना
खरोखरच जो क्रॉप लावतो त्यामुळे खूप त्रास सहन करावा लागतो. म्हणून सगळ्यांना विनंती आहे की ग्रोविडचेच मल्चिंग वापरा, जेणेकरून तुमचे क्रॉप येणाऱ्या दिवसामध्ये खूप छान राहणार आणि कोणत्याही प्रकारचे कास्तकारांना त्रास होणार नाही. आणि जर दुसऱ्या कंपनीचे मल्चिंग 2 महिने झाली आणि फाटलं आणि त्याला जर काढायचा प्रयत्न केला आपण, तर पूर्ण त्याचे तुकडे आपल्याला जमिनीमध्ये पडले दिसतील आणि जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये प्लास्टिक पडली राहिली तर ते खरोखरच क्रॉपला खूप हानिकारक आहे. आणि ती क्रॉपला पॉझिटिव्ह म्हणजे जे चांगलं क्रॉप आला पाहिजे ते क्रॉप दिसून येणार नाही. म्हणून खरोखरच ग्रोविडची मल्चिंग वापरा, जेणेकरून तुमच्या जर नंतर आपण काढू क्रॉप झाल्याच्या नंतर जेव्हा मल्चिंग काढतो तर ते पूर्ण मल्चिंग निघायला पाहिजे, त्याचे कोणत्याही प्रकारचे तुकडे जमिनीत राहायला नाही पाहिजे. म्हणून सगळ्यांना विनंती आहे का ग्रोविडचे मल्चिंग वापरा का जेणेकरून आपल्याला समोर पण चांगली व्यवस्थित मल्चिंग मिळेल आणि काढायला पण सगळं सोपी आणि सुविधाकारक राहिली पाहिजे. त्याकरिता सगळे कास्तकार बांधवांना माझी विनंती आहे की आपण ग्रोविडचीच मल्चिंग वापरा. 6 महिने तर चांगली चालते आणि नंतर जेव्हा 6 महिन्या क्रॉप संपल्याच्या नंतर जर आपण काढायला गेलो तर व्यवस्थित निघते आणि त्यांचे तुकडे हे जमिनीत पडतील नाही आणि पूर्ण टोटल मल्चिंग आपल्या ढीग लावू शकतो आपण. ग्रोविड कंपनीचं अजून एक बॅकफील्ड आहे का जेणेकरून कास्तकाराला 2 पैशाचा प्रॉफिट होऊ शकतो. त्याकरिता ती जी ढीग काढलेली जे मल्चिंग असते ती कंपनीला आपण जर वापस दिली तर त्याच्या मोबदला आपल्याला पैसे पण मिळतात आणि आपल्याला मल्चिंग जे समोर आपण टाकणार आहोत त्याकरिता आपल्याला मदत पण होऊ शकते. त्याकरिता वेस्ट न करण्यापेक्षा ती कंपनीला कोणते एजंट असतील ज्यांच्याकडून आपण ग्रोविडची मल्चिंग घेतली त्यांना जरी कळविलं तर ते आपल्याला सांगतील. म्हणून त्या वेस्ट फेकण्यापेक्षा आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तो मजुराचा खर्च तर निघून जाईल आपला. जर वेस्ट दिला कंपनीला तर जो मजूर आपल्याला काढायला लागतात मल्चिंग, त्या मजुराचा खर्च आपण त्या वेस्ट पासून तरी काढू शकतो. अजून मला ग्रोविडबद्दल एक खूप छान वाटलं की आपण जर बाहेर दुसऱ्या कंपनीची जर मल्चिंग घेतलं आणि ते खराब निघाली, आपण दुकानदाराला कंप्लेंट पण केली, पण ती मल्चिंग कंप्लेंट झाल्यावर सुद्धा कोणत्याही कंपनीचे माणसं येत नाही आणि दुकानदार पण रिस्क घेत नाही. पण ग्रोविडची एक खूप छान कंपनीकडून फीडबॅक मिळतो. आपण ग्रोविड टाकल्याच्या नंतर कंपनीचे माणसं येतात आपली मल्चिंग बघायला का मल्चिंग काय क्वालिटी आहे आणि ते मल्चिंग व्यवस्थित आहे की नाही आहे, तुम्ही जे टाकली मल्चिंग ते चांगल्यारीत्या आहे की नाही. 6 महिने गॅरंटी दिल्याच्या नंतरसुद्धा ती मल्चिंग व्यवस्थित आहे की नाही. आपल्याला त्रास नाही होत कास्तकारांना की दुकानाकडे ज्या कंपनीच्या हेलपाट्या मारा का जेणेकरून आपला पैसा वेस्ट जाईल. जर ग्रोविडची मल्चिंग टाकली तर ग्रोविडचेच एजंट लोक येतात आपल्या शेतामध्ये, बघतात मल्चिंग कशी आहे, काय आहे, छान क्वालिटीची आहे की नाही. जर त्यांना खराब वाटली किंवा छान वाटली ते आपल्याला फीडबॅक देतात. आणि कंपनीचं अजून एक वैशिष्ट्य आहे की कंपनीला आपल्याला टोल फ्री नंबरवरती एक कॉल येतात की तुम्ही जे ग्रोविडची मल्चिंग टाकली ती कशी आहे, व्यवस्थित आहे की नाही आहे, तुम्ही फसल कोणतं क्रॉप लावली आपण मिरची लावू, वांगे लावू, टमाटर लावू किंवा कारला लावू, त्याच्याबद्दल जर औषधीचा जरी मार्गदर्शन लागत असेल तर तो टोल फ्री नंबरवरून सुद्धा आपल्या कास्तकारांना टोल फ्री नंबरवरून कळवण्यात येते की कोणता स्प्रे काढायला पाहिजे. तुम्हाला चुड्डा आला असेल किंवा मिरची उभावत असेल, तुम्हाला सडेत असेल तुमची फसल, तर कोणती औषधी मारायला पाहिजे ते पण ग्रोविडकडून कास्तकारांकरता सुविधा दिली आहे की आपल्या क्रॉपवरती कोणता स्प्रे काढायला पाहिजे ही कोणत्याही कंपनी देत नाही आपल्याला. म्हणून ग्रोविडची खूप छान आहे. आपल्याला मल्चिंग तर देतात पण दुसरा मार्गदर्शन पण ते आपल्याला कास्तकाराकरिता करतात. त्याकरिता ग्रोविडचा बी धन्यवाद करतो. आणि खरोखरच येणाऱ्या काळामध्ये मी ग्रोविडशिवाय दुसरा मल्चिंग कधीच यूज करणार नाही. आणि सगळ्या कास्तकारांना विनंती आहे माझ्याकडनं की त्यांनी पण ग्रोविडचीच मल्चिंग यूज करा का जेणेकरून त्यांचं क्रॉप छान राहायला पाहिजे. आणि क्रॉप छान राहील तर 2 पैसे पण जास्त येतील आणि कास्तकाराची परिस्थिती आहे ते सुधरेल. हा जो ग्रोविडचा मल्चिंग आहे हा मी झाडे कृषी सेवा केंद्र इथून घेतलेला आहे. त्यांच्याकडे मल्चिंगपासनं तर पूर्ण क्रॉपच्या औषधी पण चांगले आणि स्वस्त दराने मिळतात. मल्चिंग आणि बी पण त्याच्यामध्ये फसवणूक करत नाही आणि आमचा क्रॉप हा व्यवस्थित आहे. आता कोणत्याही प्रकारच्या मल्चिंगला कोणत्याही प्रकारचे छेद नाही पडले आणि एकदम छान आहे. आणि मला वाटते जे 6 महिन्याची गॅरंटी दिली त्याच्यापेक्षा पण जास्त वेळ हा ग्रोविडचा मल्चिंग चालणार आहे. धन्यवाद. मी आहे ग्रोविडचा शेतकरी
ग्रोविड कंपनी की वजह से मुझे बहुत अच्छा रिस्पांस मिला है और आगे मिलता रहेगा। मैं फार्मर और ग्रोविड कंपनी का धन्यवाद करता हूँ। Grow it. We help. You grow.